आपलं नाव काय? हा एरिया कोणता? कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातला सरतवाडी आमचे तसं मित्रच आहेत काय. तर ह्यांच्या आता ह्या ठिकाणी जो पॉईंट दाखवला तर तसं मात्र हे 2 युनिटसाठी हे लागणारं पाणी, तसं पाणी आणि उन्हाळ्यात होणारं पाणी कमी हे पण होता कामा नये. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून खालचे पडदे दिलेले आहेत. 340 आणि 440चा पडदा आहे तो टिकणारा पाणी, आणि 340चा मारला आणि 400ला जरी बंद केलं तर पाणी मिळणार पण थोडंसं कमी. आणि 470 जर केला, 440ला परत एक लाल जमिनीचा पडदा आहे, त्यात परत पाण्यात वाढ आहे. किमान 470 जर झाला तर तिथे पाणी नॉनस्टॉप चालणार, पंपात पाणी कमी पडणार नाही. 1.5 ते 2 इंचाचं पाणी आहे, कमीत कमी 1.5 इंची, जसं 2 इंची पाणी 12 महिने पाणी चालू 470 किलो. आणि 450 याच्या आधी स्वामी साहेबांनी तुम्हाला 2 पॉईंट दिले, त्यांना आलेला अनुभव ते माझं मला वाटतं दुसरं तिसरं बोर आहे की अनेक पण सणवाडी मारलं तिथं पण पाणी फुल आहे. 2 इंची पाणी कंटिन्यू चालू आहे. आणि आसपास तिथल्या बोरच्या त्यांच्या जवळपासच्या त्यांच्यापेक्षा आपल्या इथं भरपूर जरा बऱ्यापैकी पाणी चांगलं आहे. आणि आसपास बोरसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी पाणी कमी किंवा फेल असं आहे तुमच्या अडचण. ते पण जंगल स्वामींनी पाणी दाखवलेलं हे चांगलं पाणी झालं आहे. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाम उरी, गलेची आग सार जाळून विजाईना. अडला घास असा कामन वास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रात आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं. याचा हात पाठीवर सोनियाची खान, शर्मेन नाही कधी झुकली मान. हात पसरून गाड्या सुख येत नाही र, डोळा झाट करून जात नाही. नशिबाचं भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाम
कलेची आग सार जाळून बी जाईना अडला घास असा का वनवास असा पण हो ध्यास अजून बी माग राहीना सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या पाऊल थकलं नाही